महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या दिशेने बामखेड्याचे प्रेरणादायी पाऊल. पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेवर आधारित नाला खोलीकरण जलसंधारणाचे हे काम भविष्यात शेती, पाणी टंचाई आणि भूजल पातळी सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यातून शेतकऱ्यांना बारमाही पिके घेऊन आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत होईल. गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजितदादा पाटील यांनी केले. बामखेडा गावाने लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. गंगोत्री फाउंडेशन, नाम फाउंडेशन व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने नाला खोलीकरण व गाळ काढणे कामाला अभिजित पाटील व प्रीती पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून उत्साहात सुरुवात करण्यात आली. त्यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती पाटील, नाम फाउंडेशनचे गुणवंत पाटील, सरपंच मनोज चौधरी, माजी सरपंच लीना चौधरी, जलमंदिरचे अनिल पाटील, कपिल पाटील, अशोक चौधरी, वासुदेव पाटील, माधव पाटील, चंद्रकांत पाटील, हेमकांत पाटील तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष पाटील म्हणाले की सुमारे 8 वर्षांपूर्वी गंगोत्री फाउंडेशन व गावकऱ्यांच्या मदतीने या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. मात्र कालांतराने नाल्यामध्ये जवळपास 1 मीटर इतका गाळ साचल्याने पाणी साठवणूक क्षमता कमी झाली होती. तसेच पाण्याचे भूगर्भात मुरण्याचे प्रमाण देखील घटले होते. परिणामी परिसरातील बोरवेलच्या पाणी पातळीवर परिणाम होत होता. गाळ काढल्यामुळे जलसाठा क्षमता वाढणार असून प्रत्येक गावाने लोकसहभागातून अशी कामे करावीत असे आवाहन केले. दरम्यान भविष्यातील पाणी टंचाई व शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्यात यावी यासाठी जलसंधारणाच्या कामांना दरवर्षी गंगोत्री फाउंडेशनतर्फे मोठ्या प्रमाणावर डिझेलसाठी भरीव आर्थिक मदत करण्यात येत असून याही वर्षी गावकऱ्यांना जलसंधारणाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करण्यात येत आहे. गावकऱ्यांनीही आपल्या परीने आर्थिक योगदान देऊन गाव व परिसर जलयुक्त करावा असे आवाहनही गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीतीताई पाटील यांनी केले. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. आज बामखेडा शिवारामध्ये नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स, गंगोत्री फाउंडेशन आणि बामखेडा आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने नाला खोलीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. 7 वर्षापूर्वी देखील याच परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनीच मिळून हे काम केलं होतं आणि त्याचा फार मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या परिसरातील जलसाठ्यावर आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी झालेला होता. आणि या 7 वर्षानंतर भविष्याची गरज ओळखून पुन्हा एकदा सर्वांनी संयुक्त विद्यमानाने हा नाला खोलीकरणाचं काम पुन्हा हाती घेतलेलं आहे. यावेळेस देखील जे प्रेडिक्शन आहे त्याच्या हिशोबाने पावसाळा अत्यल्प असणारे, पाणी कमी असणारे, त्यामुळे जेवढंही पाणी आपल्याला स्टोअर करता येईल, साठवता येईल किंवा जमिनीमध्ये त्याचं पुनर्जीवन करता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा ही विनंती आम्ही सगळेजण करत आहोत. अतिशय स्तुत्य उपक्रम नाम फाउंडेशन असेल, टाटा मोटर्स असेल आणि ग्रामस्थ सगळेजण मिळून करतायत. हीच खऱ्या अर्थाने आपली सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. याला सर्वजण हातभार लावतील ही आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि पुढील 20-25 दिवस जेवढे दिवस या नाल्यामध्ये खोलीकरणाचं काम चालेल तोपर्यंत आम्ही सर्वजण इथं त्याला सहकार्य करणार आहोत. लोकांनी देखील याला हातभार लावा ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती.